नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, मी राजू पाटील वाकडे जाफराबाद। शासनाची शेतकऱ्याच्या प्रति अतिशय चांगली योजना ती म्हणजे मागेल त्याला सोलर पंप। आणि जे पात्र शेतकरी असतील त्या शेतकऱ्याच्या शेतावर अशा प्रकारचे सोलर पंप बसवण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे। बांधवांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये येळी नावाचं गाव आहे, त्या गावातील निवृत्ती ढोले नावाचा हा एक शेतकरी या सोलरचा शाक लागून त्याचा करुण आणि दुर्दैवाचा अंत झालेला आहे। आणि याच्याही अगोदर एका शेतकरी हा पॅनल साफ करत असताना त्याला शाक लागला आणि त्याचे दोन्ही हात हाडकापर्यंत जळाले। म्हणून हे सोलर जेवढं चांगलं आहे तेवढं धोकादायक पण आहे। जेवढी काळजी आपण आपल्या इलेक्ट्रिक मोटरची काम करत असताना फ्यूज स्टार्टर किंवा डीपीमध्ये काम करत असताना जेवढी काळजी घेतो त्याहीपेक्षा जास्त काळजी आपल्याला सोलरचा वापर करत असताना घ्यावी लागणार आहे। आणि ही काळजी घेत असताना शक्यतो सोलर हे तुम्ही संध्याकाळी साफ करा किंवा सकाळी साफ करा। आणि तरी साफ करत असताना आपल्यामध्ये ग्लोव्ज घाला, पायामध्ये बूट ठेवा आणि प्रेशर पंपानं त्यावरली धूळ किंवा कचरा काही पडलेला असेल तो तुम्ही साफ करू शकता। पण काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। काही लोकांना मी विचारलं की त्यांचं म्हणणं झालं की ही जी पिन दिसते, मी तुम्हाला दाखवतो, ही जी पिन आहे ही पिन काढल्याच्या नंतर सोलर बंद पडतं। नक्कीच सोलर बंद पडत नाही, फक्त सोलरचा हा जो डीसी आहे या डीसीतलं करंट बंद होतं आणि तुमची मोटर चालू होत नाही। पण हे जे पॅनल आहे, पॅनल हे डीसी करंट त्याच्यामध्ये तयार करणं हे चालूच असतं, ते बंद होत नाही। म्हणून सोलर तुम्ही साफ करत असताना काळजी घ्या। या सोलरपेक्षाही प्रत्येक शेतकऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे, त्याच्या परिवाराला प्रत्येक शेतकऱ्याची गरज असते। म्हणून बांधवांना हे वापर करत असताना आपण अतिशय काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना किंवा कंपनीलासुद्धा मला एक सांगणं आहे की तुमचे कर्मचारी ज्यावेळेस हे सोलर बसवण्यासाठी येतात त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याला चांगली माहिती दिली पाहिजेत, त्याच्यापासून सावधगिरी कशी बाळगायची हे सांगितले गेलं पाहिजेत। आणि शक्यतो तुमच्या कंपनीचा सोलर निवडल्याच्या नंतर त्या कंपनीच्या सोबत एक किटसुद्धा तुम्ही दिली पाहिजेत, ज्यामध्ये पायातील उंच याचे बूट असतील, हातमोजे असतील, त्याचे साफ करण्याचं काही साहित्य असतं, हे कंपनीनं देणंसुद्धा गरजेचं आहे, हे शेतकऱ्याच्या सिक्युरिटीसाठी। म्हणून बांधवांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण सोलर साफ करत असताना काळजी घ्या, कारण सोलरचा जो डीसी करंट खूप जोराचा असतो। आपल्या इलेक्ट्रिक मोटरचा जर शॉर्ट लागला तर ते करंट आणि लाईन एकत्र झाल्याच्या नंतर ते फेकून देतं, पण हा सोलर याच्या डीसी करंट हा माणसाला सोडत नाही आणि सोलर आपल्या इलेक्ट्रिक मोटरपेक्षाही जोराचा शॉक या सोलरचा लागतो। म्हणून सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि पंप साफ करत असताना काही दुर्दैवी घटना घडणार नाही याबद्दल आपण सतर्कता बाळगली पाहिजेत। धन्यवाद।